उपास समयामधला हा पहिला शुक्रवार आणि या उपासनेमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी आलात म्हणून मी आपल्या प्रत्येकाचं पुन्हा एक वार प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करतो। मंडळीचे ख्रिस्ती इंचार्ज तसा धर्मप्रांताचे उपाध्यक्ष रेव्हरेंड निकाळचे पाळक साहेब यांचे आणि त्याचप्रमाणे सर्व पास्टोरेट कमिटी आणि सर्व संलग्न संस्था यांचे मी ख्रिस्तामध्ये आभार मानतो की मला या उपास समयामध्ये आपल्या मंडळीमध्ये येऊन त्याच्या वचनाची सेवा करण्याची संधी आपण मला परमेश्वराच्या कृपेने आणि योजनेने दिली, त्याबद्दल देवाला धन्यवाद असो। या उपास समयामध्ये आपण असताना विशेष करून हा उपास समय आमच्या वैयक्तिक दृष्टिकोनातून आम्ही पाहत असताना किंवा त्या उपास समयातून आम्ही जात असताना आपलाच वैयक्तिक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे। कोण कसा उपास करतं, कोण काय करतं ह्याकडे लक्ष देण्यापेक्षा माझा उपास समय हा योग्य दिशेने व माझा समोरचा जो दृष्टिकोन आहे उपास समयामधला जो हेतू आहे तो परमेश्वराच्या वचनाशी असणं गरजेचं आहे। यशायाच्या 58व्या अध्यायामध्ये आम्हाला ते पाहावयास मिळतं की उपास हा जर परमेश्वराच्या वचनाच्या प्रमाणे आहे आणि देवाला जर पसंत पडणारा आहे तर देव तो उपास आमच्यासाठी तो आशीर्वाद करत असतो। कारण यशाच्या 58व्या अध्यायामध्ये आणि स्पष्ट सांगितलेलं आहे की मला पसंत पडणारा उपास, लोकांना नाही, लोकांनी कौतुक करावं नाही, लोकांनी पाहावं ह्या हेतूने नाही म्हणते सुवर्तमान 6वा अध्याय आणि त्याच्या काही वचनापासून, तर जो उपास आहे तो गुप्त असणं गरजेचं आहे आणि तो गुप्तदर्शी पिता तुम्हाला प्रतिफळ देणार आहे। हा उपास माझ्या आत्मिक वाढीसाठी आहे, माझ्या स्वतःच्या उन्नतीसाठी आहे, माझ्या आध्यात्मिक वाढीसाठी आहे। जिथे मी कमी आहे, जिथे मी पूर्ण नाही, अपूर्णता आहे, उणीवता आहे, ती उणीवता या वचनांच्या द्वारे आणि ह्या उपास समयामध्ये देव मला काय सांगत आहे आणि त्याप्रमाणे माझ्या अंतःकरणाची सुधारणा मी करून घेणं गरजेचं आहे। माझ्या अंतःकरणाचा जीर्णोद्धार करून घेणं गरजेचं आहे। माझ्या अंतःकरणात ज्या ज्या गोष्टी देवाला न आवडणाऱ्या आहेत, ज्या माझ्या अंतःकरणात मी साठवून ठेवलेल्या आहे। कारण की एका तरुण त्याच्याकडे आला आणि त्याने म्हटले सगळं तू करत आहेस पण तुझ्यात अद्यापही एक गोष्ट त्याने दाखवलीच उणीवता। त्याने हे नाही दाखवलं तू काय काय करत आहे, त्याने ते सांगितलं तू योग्य करतो पण अद्यापही हे सर्व काही त्यामध्ये एकच गोष्टीची उणीवता आहे आणि तीच उणीवता त्याला भरून काढता आली नाही आणि तो सार्वकालिक जीवनाच्या एकदम जवळ असताना एक स्टेप असताना 99 गोष्टी त्यांनी सर्व व्यवस्थित केलेल्या आहे देवाच्या दृष्टीने। 99% त्याला मिळालेले आहे आणि 1% तो काय झाला, सार्वकालिक जीवनाला मुकला। आणि तेच आपल्याला पाहायचं मिळतं, आपल्याला सर्वांना माहिती आहे। आणि म्हणून या उपास समयामध्ये मी सर्व काही करत आहे पण कुठंतरी एक गोष्ट माझ्याकडून तुम्हाकडून राहिली असेल तर जी सार्वकालिक जीवनाच्या एका गोष्टीपासून किंवा एक टप्प्यापासून मला वंचित करू शकते किंवा दूर ठेवू शकते, हे सर्वात महत्त्वाचं आहे। म्हणून हा उपास समय परमेश्वराने आम्हा प्रत्येकाला आणि मला दिलेला आहे की आमच्या अंतःकरणाची सुधारणूक आम्ही करून घ्यावी। आजचा जो विषय आहे तो म्हणजे परमेश्वर योजना करीतो ती पूर्णत्वास देखील नेतो। परमेश्वर योजना करतो आणि ती पूर्णत्वास देखील नेत असतो। जे शास्त्रपाठ आपण उत्पत्ती याचा 12वा अध्याय आणि त्याचप्रमाणे रोमकरास पत्र यामधून आम्ही पाहिलेलं आहे, त्याचप्रमाणे जे शास्त्रपाठ आमच्या ऐकण्यात आलेले आहेत की परमेश्वराची योजना आमच्यासाठी योहान शुभवर्तमानामध्ये त्याच्या 3ऱ्या अध्यायामध्ये या शुभवर्तमानातून आपण पाहिलेले आहे। म्हणून हा उपास समय आमच्या जीवनासाठी फार महत्त्वाचा आहे की देवाची योजना या 2025मध्ये आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे की हा उपास समय आमच्या जीवनाला लाभलेला आहे। जरी हा उपास समय आम्ही पाहतो की हे मनुष्य रूढी आणि परंपरेने आणि सवयीनुसार हा उपास नसावा, सवयीनुसार हा उपास नसावा।
उपास आणि उपोषण यामध्ये फरक आहे. उपास जे परमेश्वराच्या सानिध्यात जाण्याचा मार्ग आहे, परमेश्वराच्या संयुक्तेमध्ये राहण्याचा मार्ग आहे, परमेश्वराला ओळखण्याचा मार्ग आहे आणि आपल्या अंतःकरणाला तपासण्याचा मार्ग आहे हा उपास. आणि हा उपास यशाच्या 58 आपण पाहतो. उपोषण काय आहे? हमारी मागे पुरे करू, म्हणजे देवाला जे सांगायचं, देवा हे पूर्ण पाहिजे. मी प्रार्थना केलेली आहे, या उपासात मी असं सांगितलेलं आहे, मी देवाला सांगितलेलं आहे, ह्या वर्षी माझं असं असं काम आहे, जॉब असेल, काही असेल, पण तो उपास नव्हे, हे उपोषण. जे उपवास करतात ते घड्याळाकडे पाहत नाही. जे उपोषण करतात ते चिडचिड करतात, कधी संपेल, है ना, चर्च कधी सुटेल आणि मी घरी कधी उपास सोडेल. म्हणजे भूक त्यांना काय करते, असहाय्य करून टाकते. देवाच्या सानिध्यात असणारे विशेष करून हा उपास आध्यात्मिक ताणभुकीचा असतो. आध्यात्मिक ताणभूक. आणि जो आध्यात्मिक ताणभूक जो मनुष्य करतो, कारण आपण ऑलरेडी वर्ज केलेला आहे, आपलं अन्न वर्ज केलेलं आहे याच्याप्रमाणे. हे अन्न वर्ज करून आम्ही कोणाला दिलेलं आहे? या अन्नाचे वाटेकरी कोण आहेत? या अन्न वर्ज केलेल्याचे वाटेकरी कोण आहेत? भुकेले आहेत. की तू आपले अन्न भुकेल्यास दे. उपास हे जे मी वर्ज केलेलं आहे, ज्या ज्या गोष्टी मी वर्ज केलेल्या आहेत, या वर्ज केलेल्या त्या कोणाच्या तरी वाटेला जाणं गरजेचं आहे आणि त्यांचे वाटेकरी ते आहे. आणि म्हणून हा खरा उपास आहे. आणि म्हणून परमेश्वराची योजना, जी परमेश्वर योजना करतो आणि ती पूर्णत्वास देखील नेत असतो. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने अनेक योजना पूर्ण केल्या असेल आणि तो पूर्ण करणारा परमेश्वर आहे. कारण देवाचं वचन सांगतं, मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे आणि जिभेने उत्तर देतो परमेश्वर. सर्वात महत्त्वाचं की देवाला आपण त्याच्या योजनेत बसू शकत नाही. देवाला मी माझ्या योजनेत बसू शकत नाही. तर देवाने मला त्याच्या योजनेत ठेवलेलं आहे. योहान सुसमाचार 15 अध्याय 15-16 वचन असं म्हटलेलं आहे की तुम्ही जाऊन फळ द्या. त्याच्या आधीचं वचन काय सांगतं? मी तुम्हास निवडलेलं आहे. तुम्ही माझी निवडणी केली. आपण देव निवडलेला नाही, देवाने आपल्याला निवडलेलं आहे. आणि देवाने निवडलं असल्यावर योजना तशीच आहे की आपण फळ द्यावं. योजना त्याची आहे की आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावं. योजना त्याची आहे की आपला नाश होऊ नये. ही योजना देवाची आहे आणि देव त्याची योजना पूर्णत्वास देत असतो. स्तोत्रसंहिता 135 आणि त्याचं 4, 5 आणि 6 वचन आपण वाचूया. कोणाला भेटलं तर लवकर वाचूया. स्तोत्र 135 4 ते 6 पर्यंतची वचने. कारण परमेश्वराने आपल्यासाठी याकोबाला निवडले आहे. स्वतःचे धन होण्याकरता आपल्याला त्याने निवडून घेतलेला आहे. आणि देवाचं वचन सांगतं की परमेश्वर थोर आहे हे मी जाणतो. कारण तो सर्व देवापेक्षा थोर आहे हे मी जाणतो. परमेश्वराला जे काही बरं वाटतं ते कुठं करतो? तो आकाशात, पृथ्वीवर, जलाशयात, जलचरात सर्वीकडे करतो. कारण योजना कोणाची आहे? देवाची आहे. कारण त्याला वाटतं तसं तो करतो. आम्हाला आम्हाला वाटून काहीच उपयोग नाही. काय असतं माहिती आहे का? योजना आमच्या असतात, इच्छा आमच्या असतात. आणि आमच्या योजना, आमच्या इच्छा जेव्हा आमच्या इच्छेप्रमाणे पूर्ण होत नाही तेव्हा आम्हाला वाईट वाटतं. पण हे वाईट वाटून घेण्याच्या आधी आम्ही हा विचार करणं गरजेचं आहे की देवाची योजना काय आहे आमच्यासाठी आणि देवाची इच्छा काय आहे. कारण प्रभूच्या प्रार्थनेमध्ये आपण म्हणतो की तुझ्या इच्छेप्रमाणे हो. माझीच इच्छा प्रभूची असं पण म्हणतो.
माझीच इच्छा ही प्रभूची द्वैत असे उरले असं म्हणतो, पण शेवटी माझ्याच इच्छेला मी प्राधान्य देतो, बरोबर की नाही? आणि जेव्हा माझी इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा मी देवाला दोष देतो, इतरांना दोष देतो, माझ्या कुटुंबाला, शेजाऱ्याला, कोणालाही दोष देतो. तुझ्यामुळे घडले का? योजना केली होती, इच्छा होती, ती पूर्ण झाली नाही आणि त्याचं खापर सगळं झालं. देवापर्यंत पण येतं. देवा मी तर योजना केली होती, मी तुला सांगितलं होतं, अरे बाबा सांगितलं होतं, पण त्याला थांब, माझ्याकडून उत्तर येणं अपेक्षित होतं ना, उत्तरासाठी थांबलं नाही. देवाकडून जर आम्ही ती इच्छा प्रकट करतो, ठीक आहे, देवाला माहिती आहे त्याची इच्छा आहे, पण उत्तर येणं फार अपेक्षित आहे. देवाचं वचन सांगतं, आत्ताच ते पाहिजे आहे, मनात योजना करणं मनुष्याची इच्छा आहे, पण जीवेने उत्तर तर येऊ द्या. देव काय म्हणतो? देवाचं ऐकणं, म्हणजे ते देवाची जर वाणी येत नाही आणि देवाच्या इच्छेप्रमाणे जर होत नाही तर देव म्हणतो, परमेश्वर जर बांधत नाही तर बांधणाऱ्यांचे श्रम व्यर्थ आहे. जर तुम्ही जे बांधलेलं आहे, तुम्हाला असं वाटतं की मी हे बांधलेलं आहे, मी श्रम केलेले आहे, मग मला काय यश आले नाही? कारण परमेश्वर बांधत नव्हता, तुम्ही बांधत होते, मी बांधत होतो माझ्या इच्छेप्रमाणे. बाबेलचा बुरुज देवाची इच्छा नव्हती, आम्ही आमचं नाव करू सर्व जगापेक्षा, म्हणजे त्यांना मोठं व्हायचं होतं, त्यांना आपली लायकी दाखवायची होती, मी बघा आम्ही कसे आहोत. देवाने काय केलं? ते अर्धवट ठेवलं. आणि देवाची इच्छा नव्हती, कारण ते देवाच्या पुढे चालणारे विचार होते. जे देवाच्या पुढे चालतात, देवाच्या पुढे चालणारे विचार असतात, देव त्यांच्या कार्याला स्थगिती देतो. त्याची योजना कधीच पूर्णत्वास येत नाही. आणि ज्या आमच्यासाठी योजना असतात ना, त्या योजनेच्या द्वारे त्रास होतो, पण देव ती पूर्णत्वास नेतो. आमेन. हे पवित्र शास्त्र आम्हाला ग्वाही देते, साक्ष सांगते की जी देवाने त्यांच्याबद्दलची योजना केली होती ती देवाने पूर्णत्वास नेलेली आहे. पण देवामध्ये ते विश्वासू राहिले, म्हणून देवामध्ये तग धरून राहिले, देवाच्या विचारांमध्ये एक राहिले, ते भरकटले नाही इतरांच्या विचारांनी. त्यांनी देवावर आपलं लक्ष केंद्रित केलं, आपल्या देवाच्या वाणीवर लक्ष केंद्रित केलं, आणि देवाने त्यांना माहीत होतं की जी देव बोलला ते देव माझ्याबद्दल काय करणार आहेत? सिद्धीस देणार आहेत, पूर्णत्वास देणार आहेत. पवित्र शास्त्रामध्ये अनेक उदाहरणं आहेत की देवाने त्यांच्या योजना पूर्णत्वास दिल्या. ज्यांना अभिवचन दिलं ते अभिवचन त्याने पूर्ण केलेलं आहे. जर सांगायला गेलं तर वेळ पुरणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वराची योजनेत हित आहे, परमेश्वराच्या योजनेत आशीर्वाद आहे. इर्मयाचं पुस्तक 29वा अध्याय आणि त्याचं 11 वचन म्हटलेलं आहे की माझ्या मनात जे संकल्प आहेत ते हिताचे आहे, तुमच्या भविष्यात सुस्थितीची आशा काय करणारे आहे? निर्माण करून देणार आहे. बघा, परमेश्वराची योजना आहे ती हिताची आहे, परमेश्वराचे संकल्प हिताचे आहे, आणि भविष्यात येणारे, भविष्यात जे होईल ती सुस्थितीची आशा निर्माण करून देणारी आहे. आम्हाला माहिती नाही आमचं उद्याचं काय, पण देवाने योजना जर केलेली आहे तर उद्याच्या भविष्यामध्ये आमची आशा सुस्थितीत असणार आहे. आमेन. चांगलं होणार आहे, कल्याणकारक होणार आहे. देवाचं वचन सांगतं तुझे कल्याण होईल. त्या योजनेमध्ये, मनुष्याच्या योजनेमध्ये कल्याण नाही, नाश आहे. आणि म्हणून योजना पूर्णत्वास नेण्यासाठी देव आपल्याला सर्वप्रकाश कृपा पुरवतो. पण योजना आमची योग्य दिशेने असेल, योग्य विचारांची असेल, संकल्प असतील तर देव निश्चित त्या योजना आमच्या पूर्णत्वास नेत असतो. अब्रामाच्या बाबतीत आम्ही आता ऐकलेलं आहे. देवाने त्याला वचन दिलं, देवाची योजना होती, आणि देवाने सांगितलं की मी तुला राष्ट्रांचा पिता करेन, तू राष्ट्रांचा जनक होशील, तू बाप होईल. बोलला आणि झालं. झालं की नाही? किती वर्ष गेले त्यामध्ये? देवाने त्याला योजना, ती योजनाच होती देवाची की अब्राम हा राष्ट्रांचा पिता व्हावा, जनक व्हावा, आणि तुझ्याद्वारे मी पुढे आशीर्वाद करेन. ताऱ्याच्या, ते आकाशातील तारे आणि समुद्राची वाळू, हे अभिवचन देताना अशक्य, असंभव, कल्पनेच्या पलीकडे, अद्भुत
बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणारं देवाचं वचन त्यांनी दिलं की जे कधीच आपण कल्पनाच करू शकत नाही. जसं इब्री लोकांपत्र 11वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन की विश्वास अशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. आणि हे अब्रामाने पाहिलं की आकाशातील तारे आणि समुद्रातील वाळू त्याला त्या सर्व त्याची लेकरे दिसलेले आहे. न दिसणाऱ्याबद्दलची खात्री त्याने बाळगली की देवाने माझ्यासाठी अभिवचन दिलं आणि तो ते पूर्ण करणार आहे. आणि तो तब्बल 25 वर्ष थांबला आणि 25 वर्षानंतर देवाने त्याला अभिवचन दिलं. इसाक देऊन ते आशीर्वादित केलं आणि इसाकाच्या द्वारे अनेक पुढे आशीर्वादित झाले. आणि जेव्हा जकायचं तारण झालं तेव्हा तो काय म्हटला, तेव्हा हेच उदाहरण त्याला दिलं की हाही अब्रामाचा संतान आहे. आमेन. कुठं आला? येशूच्या, जो देवाचा पुत्र येशू, जे पित्याची योजना पूर्ण करण्यासाठी या भूतालावर आला आणि जकायच्या तारणाच्या वेळेस तो ही साक्ष देतो की हाही कोणाचा संतान आहे. बघा देवाने आशीर्वाद केलं का नाही? किती वर्ष थांबला? 25 वर्ष. 75 वर्षी अभिवचन, 100व्या वर्षी मुलगा, 90 वर्षी साऱ्याला माता पितावानीचा बहुमात्मा दान करून आशीर्वाद केलं. आणि जे देव बोलला ते देवाने त्याची योजना पूर्णत्वास नेली. पण थांबावं लागलं. या उपवासामध्ये तुम्ही काय मागितलेलं आहे? पण थांबा. तुम्ही जर एखादी गोष्ट मागितली तर मिळणार नाही. कारण की देवाचं वचन आम्ही पाहतो का आपण एखादं म्हण म्हणतो ना, कधी कधी काही एक वाक्यप्रचार नेहमी म्हणतो, तूप खाल्ल्याने रोग येत नाही, म्हणजे लगेच ते काही प्राप्त होत नाही पटकन. पण आम्हाला ती सवय झाली नाही का, पटकन काहीतरी पाहावं, फास्ट. आणि जे विश्वासामध्ये आहेत त्यांना देव त्याच्या योजनेमध्ये काय करतो? आशीर्वाद करत असतो. नोहाच्या बाबतीत देवाची योजना होती आणि नोहा नीतिमान असल्यामुळे देवाने त्याला तारवात नेलं. त्याने तारून तयार केलं. तारवात ते सर्व त्याची फॅमिली, कुटुंब त्यामध्ये होतं. देवाची योजना होती की सर्व त्या अवतीभोवती असणाऱ्यांचं ही तारण व्हावं, कोणाचाही जलप्रलयात नाश होऊ नये. सुवार्ता सांगण्यात आली पण कोणीही त्याला जुमानलं नाही. थट्टा केली, मस्करी केली, निंदा केली आणि शेवटी आम्ही पाहतो की ते 40 दिवस आणि 40 रात्र पावसामध्ये सर्व प्रकारचं जगतावरचं सर्व पशुपक्षी मरण पावले. फक्त नोहाचं तारू जो धार्मिक होता, नोहा व त्याचं कुटुंब, ते वाचलेलं आहे. ही देवाची योजना होती. मोशेच्या द्वारे त्याला पाचारण करण्यात आलं. देवाची योजना होती की मिस्रातून कनानकडे यांना आपल्याला न्यायचं आहे. 450 वर्षाच्या दास्यातून त्याला सोडवायचं आहे. म्हणून मोशेची त्यासाठी नेमणूक केली, त्याचं नेतृत्व, त्याला पाचारण केलं. आणि शेवटी काय झालं की कनानामध्ये हाच नाही गेला, दुधामादाचा प्रदेश. कोण नाही गेलं? मोशेच नाही गेला. त्याने फक्त दुरून डोंगर काय केला आहे, आपण म्हणतो दुरून डोंगर साजरा. त्याप्रमाणे मोशेने ते कनान देश फक्त दुरूनच पाहिला, त्याच्या पापामुळं, त्याच्या चुकीमुळं. कधी कधी आमच्याकडून काही चुका होतात, घडलं जातं. त्याच्या योजना परमेश्वर आमच्यासाठी करतो, त्या पूर्णत्वास नेत नाही. आम्हीच आम्हाला विचारणं गरजेचं आहे, का झालं? त्यांनी तर सांगायला पाहिजे, 450 वर्षाच्या दास्यातून मी इतका परमेश्वराने मला ह्या राहण्यात आणून या लोकांचं नेतृत्व करण्याची संधी मला दिली. तांबड्या समुद्रातून मी यांना आणलं आणि देवाने मलाच काय केलं? गो बॅक, तिथं थांब, तू आता जाऊ नको. कोण जाईल? यहोशुवा आणि कालेब, हे दोघं तिथे गेले. दाविदाला अभिषेक करण्यात आला. पण दाविदाला अभिषेक करून त्याला सर्व सांगितलं, तर देवाचं वचन सांगत होतं, मी तुझ्या हातून मंदिर बांधेल. आणि जेव्हा त्याच्याकडून पाप घडलं, थांब आता, तू मंदिर बांधणार नाही, तुझा पुत्र गादीवर येईल तेव्हा मंदिर बांधणार. योजना थांबली गेली. योजना काय होती? देवाचं पवित्र मंदिर, ज्यामध्ये देव वास्तव करणार होता, देव त्याच्याद्वारे मंदिर बांधणार होता. पण त्याच्याकडून त्याचे हात रक्ताने माखले गेले, त्याचे हात निर्दोष नाही ठरले, दुष्कर्मांनी भरलेले, लाचलुचपणाने भरले. आणि म्हणून कधी कधी आमच्या हाताने जे काही कृत्य होतं, देव त्या योजनांना स्थगिती देतो. ते कधीच होत नाही. दाविदाने निवडलं,
मेंढपाळाचा राजा केलं, राजापासून त्याने सर्व योजना केल्या, पण शेवटी देवालाही त्या योजना थांबाव्या लागल्या आणि त्या योजनेचा भाग हा त्याचा मुलगा शलोमोन हा झाला. आणि तो म्हटला तुझ्या मुलाच्याच हातून मी मंदिर बांधणार. देव कधी कधी आपल्याला वाटतं मला अभिवचन देतो, आमचे संकल्प पूर्ण पण नाही होणार. जर माझ्याकडून काही चुकत आहे तर देव त्या योजना थांबवतो, थांब आता ते होणार नाही. लक्षात घ्या. हा उपास समाजात जात असताना आम्ही उपासात जर आम्ही कमिटमेंट केलेलं आहे तेव्हा हे मी करत आहे, मी हे करणार आहे. पण जर एखादी चूक झाली तर देव म्हणणार नाही 40 दिवस 40 उपास केले म्हणून मी काय झाला आता पास झालेला आहे. नाही, कारण गुप्तदर्शी पित्याकडे जोपर्यंत ही प्रार्थना सादर होत नाही, कारण देवाचं वचन सांगते यशाच्या 58 मध्ये हल्लीचे तुमचे असे उपास आहेत की ते ऊर्ध्वलोकीपर्यंत पण जात नाही. तुमचा आवाज ऊर्ध्वलोकीपर्यंत जावा, पोहोचावा असे तुमचं गारानं नाही, ओरडणं नाही आणि उपासही नाही, ऊर्ध्वलोकीपर्यंत जावा. मग उपास आमचं जे बोलणं आमचं जे आहे मागणं ते ऊर्ध्वलोकीपर्यंत जावं, म्हणजे स्वर्गापर्यंत. त्यानंतर आम्ही पाहतो की जो योसेफ आहे देवाची योजना त्याच्याबद्दल वेगळी होती आणि योसेफाच्या जीवनात की त्याच्या भावाने त्याला विहिरीत टाकलं, तिथून परत काढलंच त्याला आणि पुन्हा मिद्यानाच्या हवाली करून टाकलं. मिद्यानाच्या हवाली केल्यावर तो विकला गेला आणि तिथं त्याला मिसर देशात तो काय झाला त्या नेण्यात आलं. तिथे तो राहिला, पुन्हा जेलमध्ये गेला, दुष्टांत झाले. तर ह्या खड्ड्यातून काढून देवाची योजना बघा त्याच्यासाठी काय होती. पण ही देवाची योजना होती हे त्याला कळालं होतं, कारण तो देवामध्ये विश्वास होता आणि कुटुंबाविषयी विश्वास होता. आणि जो अधिकारी खाली होता तो पोटिफर, त्याच्याही बाबतीत तो विश्वास होता, त्याच्या कामाच्या बाबतीत विश्वास होता. आणि हे विश्वासाचं जे प्रतिफळ आहे त्याला असं भेटलं की तो त्या देशाचा मंत्री झाला. गुलाम विकलेला मुलगा देशाचा मंत्री बनला, ही देवाची योजना. आणि मग त्याने त्याच्या भावाचा दोष द्वेष नाही केला. काय म्हटलं तो भावांना, काय म्हटलं, काय स्टेटमेंट दिलं त्यांनी जेव्हा ते त्याला भेटले योसेफाला, घाबरू नका, कारण की दुष्काळात तुमचे प्राण वाचावे म्हणून देवाने मला तुमच्या पुढे पाठवलं आहे. आमेन हे म्हटलं. एखादा असतं ना, बरं झालं तावडीत सापडले आहे ना, तावडीत सापडले आणि मग आता तुम्ही काय केलं, मला म्हणजे आपल्या पित्याला, आपल्या पप्पाला, बापाला काय म्हटले, हा मेला आहे ना, म्हटलं तरी कोकरू का आपलं रक्त लावलं आणि सांगितलं जाग्यात बघा तुमचा मुलगा मेला. आज ती इतक्या वर्षात त्यांना संधी आली की दुष्काळ पडला आणि ते तिथे गेले आणि स्वतः त्याचा भाऊ हा मंत्री झाला, ते ओळखलं नाही. नंतर मग त्यांनी म्हटलं, ते घाबरले, आता आम्हाला पण तो काय करतो, मारतो का काय, पण नाही. आणि जे विश्वासू असतात, जे धार्मिक असतात, त्यांच्या मनामध्ये दुसरे काही अभद्र किंवा अनिष्ट असे विचार नसतात इतरांविषयी. कारण की जर कोणी आमच्याबद्दल पूर्वी जर काहीतरी केलं असेल, बोलला असेल, झाला असेल, तर आपण काय करतो ते लक्षात ठेवतो आणि काय म्हणतो, संधी उद्या मग बघतो है ना. आणि जेव्हा मग येतं आप आया हूं पहाड़ के नीचे है ना, आप आया हूं पहाड़ के नीचे. आणि मग असं पण म्हणतो येईल कधी ना कधी देव संधी देईलच. पण योसेफ म्हटला कसा, कारण तो देवाशी विश्वास होता आणि देवाने त्याला पुढे पाठवून इतकं मोठं स्टेटमेंट दिलं. त्याला माहित होतं एखादा वैद्य म्हटला असता हे काय राहिलं, देवा विहिरीतून विद्याला विकलं, भावाने गुलाम केला, इतकं दोष दिला असता, तिथं त्याने काही जीवाचा काही केलं असतं. पण नाही, तो देवाशी विश्वास होता, देवामध्ये होता आणि देवाची योजना त्याला माहित होती की तुम्हाला देव पूर्णत्वास नेणार आहे. स्वप्नांचा अर्थ सांगितला त्याच्याद्वारे देव आणि सर्व काही पूर्णत्वास झालं आणि देवाची योजना पूर्णत्वास त्याच्याद्वारे देवाने आशीर्वाद केलं. हे आहे योसेफाचं जीवन.
म्हणून आम्हाला हे पाळस घेणं गरजेचं आहे. देव त्याची योजना आमच्या जीवनात पूर्ण करतो. इथे स्तोत्रसंहिता 135 आणि 4 ते 6 वचनामध्ये असं पाळस मिळतं, परमेश्वराला जे काही बरं वाटतं ते तो आमच्या जीवनात करतो. आम्हाला बरं वाटून काही उपयोग नाही. आम्हाला वाईट वाटतं, उलट देवाला वाईट वाटतं गरजेचं आहे. आम्हाला चांगलं वाटून काहीच उपयोग नाही. कधी कधी आम्हाला नाही चांगलं वाटतं, अरे छान झालं, पण देवाला आम्ही पाहिलं का देवाचं मन की देवाला काय वाटतं नाही. म्हणून याकोबाच्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे की देव आमच्या जीवनासाठी उत्तमच योजना करतो. त्या योजनेचा भाग आम्ही आहोत. आणि देवाचं वचन योहान सुसमाचार 15 अध्याय आणि त्याचं 15-16 वचनामध्ये म्हटलेलं आहे, जर देवाने आम्हाला निवडलेलं आहे, जर देवाच्या योजनेत आपण आहोत, तर देव आम्हाला उत्तमातलं उत्तम फळ देईल आणि देवाची योजना आमच्या जीवनामध्ये पूर्णत्वास देणार आहे. योजना देवाची आहे, नाशाची योजना नाही. आणि मन योहान सुसमाचार 3 अध्याय आणि त्याचा 11 ते 18 वचनामध्ये आम्ही पाहतो की देवाने जगात प्रीती केली, त्याचा पुत्र दिला, पुत्राच्या द्वारे आम्हाला नवजीवन प्राप्त केलं, अक्षय जीवन, सार्वकालिक जीवन, ही देवाची योजना आहे. यज केल्याचा 18 अध्याय त्याचं 32 वचनामध्ये काय आहे, मागे फिरा म्हणजे तुम्ही जिवंत राहाल. देवाला संतोष नाही कोणी मारावं. यज केलं 18 आणि 32, देवाला संतोष नाही की कोणी मारावं, म्हणून तो म्हणतो की मागे फिरा आणि जिवंत राहा. म्हणजे देव अजूनही ती योजना करत आहे, त्या पुत्राच्याद्वारे मध्यस्थी करत आहे. ही देवाची योजना आहे की त्याने आपला पुत्र दिला, त्या पुत्राला त्या योजनेमध्ये मारलं गेलं, गाठलं गेलं, तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि तो आता पुन्हा येणार आहे. ही देवाची योजना आमच्यासाठी आहे. पण आम्हाला तसा त्रास होणार नाही, हे लक्षात घ्या. त्या देवाने काय सांगितलेलं आहे की सर्व जगताचं पाप, सर्व जगताचं मरण त्याने स्वतःवर घेतलं. आम्हाला मरायची गरज नाही. लोकांना भीती वाटते, ख्रिस्तासाठी मारावं लागतं काय. लोक म्हणतात लोकांना आशीर्वाद पाहिजे, आरोग्य पाहिजे, संपत्ती पाहिजे, उन्नती पाहिजे, सर्व पाहिजे, पण मरण नको आहे. मरण आलं तर ते घाबरतात. देवाचं वचन सांगतं घाबरू नका, देवाच्या योजनेत मरण नाही, जीवन आहे. म्हणून तर येशूला पाठवलं ना. देवाची योजना चांगली आहे. योहान सुसमाचार 14 अध्याय 1 ते 6 वचनामध्ये देवाची योजना आहे, जिथे परमेश्वर आहे, जिथे मी आहे, तिथे तुम्ही असावं. ती जागा त्यासाठीच निवडून ठेवलेली आहे. म्हणून देवाच्या हाती सर्व काही आहे. कधी कधी लोक म्हणतात हे योगायोगाने झालं. योगायोगाने कधीच काय होतं, योगायोगाने कोणालाच मिळत नाही. लक्षात घ्या. जर असा शब्द वापरत असाल की योगायोगाने आपल्याला हे सगळं भेटलं, योगायोगाने आपण हे सर्व बघत आहोत, नाही. ही देवाची योजना. हा योग आहे, हा योगायोग आहे, हे असा हा शब्द नाही. ही देवाची योजना. तुम्ही इथे आला. एक मुलगा होता, त्याच्या वडिलांचं त्याचं भांडण झालं आणि भांडण झाल्यावर त्याने त्याच्याकडे पैसे मागितले, वडिलांकडे पैसे मागितले की म्हणजे मला पैसे द्या, मला काहीतरी घ्यायचं आहे. तर तेव्हा नाही म्हटले. मग तो मुलगा प्रार्थना करणार होता, पण थोडासा राग आला त्याला आणि रागात तो घर काय केलं, त्याने सोडलं. सकाळी गेला, संध्याकाळपर्यंत मुलगा आलाच नाही घरी. आणि मग इथं वडील त्याची वाट पाहत राहिले. तो पैसे दिले असते तर बरं झालं असतं तेवढं. पण तो मुलगा प्रार्थना करणार होता, पण प्रार्थनेमध्ये त्याला थोडेसे विचार भरकटले आणि त्याला राग आला. का बरं पप्पांनी मला दिलेलं, कारण मी देवाकडे मागितलं, बरोबर की नाही. मी म्हटलो मला पैशाची गरज आहे. आणि मग तो रागाने गेला आणि एका नदीच्या काठी बसला आणि मी घरी जाणारच नाही. आणि मग तिथे बसताना तो दगड घ्यायचा, पाण्यात टाकायचा, दगड घ्यायचा, पाण्यात टाकायचा. हे टाकता त्या रागाच्या भरात तो घर सोडला. तिथे आला, पैसे मिळाले नाही म्हणून, कारण वडिलांकडे तर पैसे नव्हते. तो विचार केला होता काय देऊ आपण, पण ते त्यांनी दिले नाही. आणि मग असा एक दगड टाकताना उचलताना एक सोन्याचा कॉईन त्याच्या हाती लागला. आता काय टाकलं त्याने असं पाहिजे, अरे तो सोन्याचं कॉईन आहे. आणि मग त्याला कळालं आणि तो इतका आनंदी झाला, तो पळत घरी गेला. आला तसा निराशेत, पण आनंदाने घरी गेला. वडिलांना सांगितलं बघा मला सोन्याचं कॉईन सापडलेलं आहे. अरे बाळा, मी हेच सांगायचा प्रयत्न करत होतो की देवाकडे तू प्रार्थना केलेली आहे, तुला ते मिळणार. पण धैर्य सोडू नको, निराश होऊ नको. आणि देवाची योजना तुझ्यासाठी चांगलीच आहे.
तू ऐकलंच नाही आणि तुला सांगितण्यात आले की पप्पाकडे माग, बापाकडे माग. परमेश्वर देतो. आणि हे बघ तुला पॉईंट टाक. तू काय मागितलं? थोडंसं मागितलं, देवाने काय दिलं? खूप दिलं. हे आहे देवाची योजना की देव कोणालाही निराश सोडत नाही. आपण निराश होऊन जातो, संकल्प आपले बांधून ठेवतो, स्वतःची इच्छा निर्माण करून ठेवतो आणि नाही झाली का निराश होऊन जातो. पण देव या योजना काय करतो? पूर्णत्वास नेत असतो. म्हणून परमेश्वर जे काय बरं वाटतं ते आमच्या जीवनात तो करत असतो. एक व्यक्ती होता, एक व्यक्ती म्हणजे माझाच मित्र होता. त्याला इंटरव्ह्यू देण्यासाठी 8 वाजताची बस होती. प्रार्थना खूप केली, 1 तास प्रार्थना केली. इंटरव्ह्यू होती, त्याला ती नोकरी मिळणार हा विश्वास होता. प्रार्थना केली, निघाला आणि नेमकं 5 मिनिटाने तिची बस गेली. इतका दोष देवाला देत राहील. तेव्हा हे काय तुला काही पाहिजे, मी प्रार्थना केली आणि मला इंटरव्ह्यूला जायचं होतं. आता ते इंटरव्ह्यू झालं, माझी नोकरी पण जाईल, मला हा विश्वास होता. आणि देवा मी तुझ्याकडे प्रार्थना केली, सकारात्मक होती. आणि शेवटी काय झालं? 5 मिनिटांनी त्याची बस हुकली. शेवटी तो घरी निराशेने चालला असताना एक बातमी त्याला लागली की जी बसनी तो जाणार होता त्या बस नदीत कोसळली. मग त्याला कळालं की देवाची योजना काय आहे, की त्या बसने तू जाऊ नको. पण ते त्याला कळालंच नाही. ती 5 मिनिटं अगोदर त्याच्यासाठी सोडली की त्यांचा जीव वाचवा म्हणून. शेवटी दुसऱ्या दिवशी गेल्या इंटरव्ह्यूला आणि त्याला नोकरी लागली. बघा, 1 दिवस थांबला, थोडासा निराश झाला, हताश झाला. 1 दिवस गेला, पण उत्तम नोकरी त्याला प्राप्त झाली. ही देवाची योजना होती. कारण देवाला ठाऊक होतं, त्याने प्रार्थना केली होती. प्रार्थनेचं उत्तर हेच आहे. देव आपल्याला सांभाळतो, संरक्षण देतो. कारण देवाची योजना आपल्यासाठी उत्तम आहे. आम्हाला कोणी बसू शकणार नाही आणि आम्हाला कोणीही दुपारू शकणार नाही. आम्हाला कोणीही आमचा जीव घेऊ शकणार नाही. कारण देवाचं वचन योहान पुरुषोत्तमान याचा 10वा अध्याय 26-27 वचनामध्ये म्हटलेलं आहे की जी माझी मेंढरे आहे ती माझ्या अति सुरक्षित आहे. त्यांना कोणी माझ्या हातून हिसकावून घेणार नाही. लक्षात घ्या, आमचे आशीर्वाद, आमची उन्नती हे कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. सैतान देखील नाही. सैतानाला अधिकारच नाही आमच्या गोष्टी घ्यायचं. लोकांना वाटतं तसं आणि दोष सैतानाला देतात. काहीच करत नाही तो, पण सगळा दोष त्याच्यावर. त्याला अधिकारच नाही. ते सैतानाला मृत्यूवर अधिकार नाही दिलाय. लक्षात घ्या, परमेश्वराला जीवनाचा अधिकार परमेश्वराला येशू ख्रिस्ताला प्राप्त झालेला आहे. म्हणून जगावं की मरावं, देवाचं वचन हे देवाच्या हाती आहे. योबाचे पुस्तक 14वा अध्याय त्याचं 5वं वचन असं म्हटलेलं आहे, मानवाच्या आयुष्याची मर्यादा ठरलेली आहे. त्याच्या दिवसांची संख्या त्याच्या स्वाधीन आहे, ती त्याच्याने ओलांडता येत नाही. योग 14:5 ही देवाची योजना आहे की तुम्ही जगावं. तुमचं आयुष्य तुम्ही स्वतः ओलांडू शकत नाही. आणि डॉक्टर जरी म्हटले आता काही तास उरले आहेत, जर देवाची योजना आहे तर ते उभे राहतील. आमेन. देवाचं वचन सांगतं स्तोत्र संहितामध्ये 40वा अध्यायामध्ये 41वा अध्याय, 2 दिनांची चिंता वाहतो, संकट समय त्याला परमेश्वर मुक्त करेल आणि तो अंथरुणावर खेळला असता परमेश्वर त्याला उठवेल. ही देवाची योजना आहे की आमच्या आरोग्याच्या द्वारे देवाचं गौरव व्हावं, आमच्या जीवनाच्या द्वारे देवाचं गौरव व्हावं आणि तुम्ही काही देवाचं गौरव करावं. सैतान नाश करण्याचं तपलेला आहे, पण तो काही करू शकत नाही, कारण की देवाचं गौरव तुमच्याकडून होणं गरजेचं आहे. म्हणून लाजार आजारी होता, मरणास टेकला होता, पण येशू काय बोलला? तो मरणार, मग मी ती जाणार आणि मी उठवणार असं म्हटला नाही. हा आजार देवाच्या गौरवासाठी आहे, तो मरणार नाही असं नाही म्हटला. येशूला ठाऊक होता मरणार, पण बोलताना काय बोलला? लूकऋषीवर्तमान 11वा अध्याय, हा आजार देवाच्या गौरवासाठी आहे. मग आजार देवाच्या गौरवासाठी आहे, तो तर मेला. येशू तुम्ही तर असे बोलले, तू तर असं बोलला की हा आजार देवाच्या गौरवासाठी आहे. आजार देवाच्या गौरवासाठी, तो आजारी बरा झाला पाहिजे. तो मेला कसं काय? 4 दिवसात तो तिथे गेला आणि मग देवाचे आभार मानून लाजाराला बाहेर आणलं. देवाची योजना होती त्यांनी जीवन जगावं. आमेन. देव जे आपल्यासाठी कव्हर करतात किंवा जे आपल्यासाठी ज्या गोष्टी नेमून ठेवतात, देव त्यांना काय करतो? शासन करतो. अब्रामाच्या बाबतीत सांगितलेलं आहे, जे तुझं अभिष्ट करेल त्याचं मी अभिष्ट करेल आणि जे तुझं अनिष्ट करेल त्याचं मी अनिष्ट करेल. कोणी जर आपल्या वाईटावर आणि आपल्या वाटोळ्यावर टपले असेल, लक्षात घ्या त्याचं वाटोळं होईल. देवाची योजना आहे आमचं वाटोळं होऊ नाही. देवाची योजना आमचे नाश होऊ नये, आम्ही सार्वकालिक जीवन पाहावं, आम्ही उन्नती पाहावं,
आम्ही संपत्ती आणि सर्व काही गोष्टी उन्नत व्हावं ही देवाची योजना आहे. म्हणून देवाची योजना आपल्या प्रत्येकासाठी चांगली आहे. जर तुम्ही तो वेळ दिलेला आहे या मंदिरात तर देवाची योजना उद्यापासून तुमच्यासाठी चांगली आहे. जर तुम्ही उपास तुमचा दृष्टिकोन चांगला आहे तर देवाची योजना तुमच्यासाठी चांगली आहे आणि निश्चित त्या योजनेमध्ये देव आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. म्हणून देवाची योजना देव योजना करतो आणि ती पूर्णत्वास देखील देतो. ज्यांना काही नाही देवाची योजना त्यांना द्यावं हे देवाची योजना तुमच्यासाठी आहे. म्हणून प्रार्थना करा आणि प्रार्थनेच्याद्वारे परमेश्वर सर्व प्रकारची कृपा तुम्हाला पुरवलेला राहणार. देवा हे वचन आशीर्वाद करो. त्याच्या नावाला मान सन्मान गौरव महिमा आता आणि सदा सर्व काळ असो. एक क्रमांक 505